कोर्स हा बेसिक कन्सेप्टचा कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही कन्सेप्ट आहेत प्लांट ब्रीडिंग मधले हे टोटल क्लिअर कट समजले गेले पाहिजेत. नाहीतर पुढचे जे काही 3-4 कोर्सेस आहेत हे प्लांट ब्रीडिंगचे हे टोटल ह्या कोर्सवरती डिपेंडिंग आहेत. ठीक आहे. जर तुम्ही ह्यातले जे काही कन्सेप्ट आहेत हे तुमच्या लक्षात आलेले नाहीत किंवा समजले नसतील तर तसंच सांगा. पुन्हा एखादा दुसरा टॉपिक काय असेल तो रिपीट केला जाईल आणि वारंवार तुमचे जे काही प्रॅक्टिकल होणार आहेत त्या ते रिपीट होणारच आहे. पण जर काय राहिलं असेल समजलं नसेल तर मला तसं सांगा तुम्ही. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आजचं लेक्चर. जो काय पॉलिप्लॉइडीचा आहे तो लेक्चर स्टार्ट करूया. स्क्रीन दिसते सगळ्यांना? सो फर्स्ट पॉलिप्लॉइडी. पॉलिप्लॉइडी म्हणजे काय? प्लॉइडी इज पर्टिक्युलर क्रोमोझोमल लेवल. ठीक आहे. क्रोमोझोमची जी काय लेवल आहे ऑर्गॅनिझम मध्ये त्याला म्हणतो आपण प्लॉइडी लेवल. ठीक आहे. त्यामध्ये कन्सेप्ट कसा असतो? प्लॉइडी म्हणजे क्रोमोझोमची लेवल. नंबर सेट्स ऑफ क्रोमोझोम किती आहेत? सिंगल क्रोमोझोम असेल म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असेल. ठीक आहे. म्हणजे टोटल क्रोमोझोम असतील 20. ठीक आहे. त्या पेअर्स नाहीत, फक्त 20 पेअर्स असतील तर त्याला आपण म्हणतो 10 पेअर्स. ठीक आहे. 10 पेअर्स असतील तर तो झाला डिप्लॉइड. का डिप्लॉइड? तर त्याचा सेट आहे तो डबल होतोय. ठीक आहे. जेव्हा डबल सेट असेल तेव्हा डिप्लॉइड, जेव्हा सिंगल सेट असेल त्याला म्हणतो आपण मोनोप्लॉइड किंवा इप्लॉइड. ठीक आहे. युप्लॉइड किंवा मोनोप्लॉइड म्हणजे काय? सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम जिथं प्रेझेंट असतो त्याला म्हणतो युप्लॉइड किंवा मोनोप्लॉइड. ठीक आहे. जो की बेसिक क्रोमोझोम असतो ज्याला की आपण म्हणतो हॅप्लॉइड. बेसिक क्रोमोझोम नंबर कुठल्याही ऑर्गॅनिझमचा. ठीक आहे. म्हणजे समजा तो ऑर्गॅनिझम असेल हेक्साप्लॉइड. ठीक आहे. आपण प्लांट मध्ये बघूया हेक्साप्लॉइडचे एक्झाम्पल आहे व्हीट. ठीक आहे. पण त्याचं हेक्साप्लॉइड म्हणजे काय? 6 सेट. ठीक आहे. 6 सेट असल्यामुळे त्याला आपण म्हणतो हेक्साप्लॉइड. जेव्हा त्याचे सेट असतात 6 त्याला हेक्साप्लॉइड म्हणतो. जेव्हा त्याचे आपलं सेट असतात 4 त्याला आपण म्हणतो टेट्राप्लॉइड. का? तर 4 सेट आहेत. तर अशा ज्या काही व्हरायटीज आहेत ज्याच्यामध्ये अशी सेटचे मल्टिप्लिकेशन असतात, रेप्लिकेशन असतात. ठीक आहे. म्हणजे मल्टिपल सेट्स असतात ऑर्गॅनिझम मध्ये, त्याची ती लेवल प्लॉइडी लेवल ती त्या पद्धतीने वाढत जाते. ठीक आहे. तर हे कशामुळे एक नॅचरली पण होतं आणि आर्टिफिशियली आपण प्लॉइडी लेवल ही वाढवू किंवा कमी करू शकत असतो. ठीक आहे. प्लॉइडी लेवल ज्या त्या ऑर्गॅनिझम मध्ये त्याचं स्ट्रक्चर, त्याचं स्ट्रेचर हे सगळं डिटरमाइन करत असते. ठीक आहे. त्यामध्ये रेझिस्टन्स टोटल, कारण की क्रोमोझोमची लेवल ही जेवढी स्ट्रॉंग असेल तेवढा तो माणूस स्ट्रॉंग होत जातो किंवा त्याची जी काय आउटपुट लेवल आहे ती जास्त होत जात असते. तुम्ही बघा C3-C4 प्लांट. C3-C4 प्लांटचे कसं आहे त्यांचं जो काही मेकॅनिझम आहे तुम्ही फिजिओलॉजी मध्ये शिकलाय. मेकॅनिझम जसं आहे त्या पद्धतीने त्यांचं जी काही कार्यक्षमता आहे ती जास्त मोठी वाढत जाते. C4 प्लांट्स त्यांचे स्ट्रेचर पण चांगले असतात. C3 प्लांट कमी असतात. ठीक आहे. स्ट्रेचर मध्ये तसंच जे काही क्रोमोझोम्स आहेत, क्रोमोझोमचे नंबर ऑफ सेट्स त्यावरती त्याचा प्लांट स्ट्रेचर डिपेंड असतं. त्याचा रिस्पॉन्स चांगला, यील्डिंग परफॉर्मन्स म्हणण्यापेक्षा त्याचा जो काय यील्डिंग कॅपॅबिलिटी त्या पर्टिक्युलर क्रॉपची ही चांगली असते. ठीक आहे. तर आता आपण बघूया जे काही पॉलिप्लॉइड आहे. ठीक आहे. पॉलिप्लॉइडी म्हणजे काय? जेव्हा क्रोमोझोमचे सेट्स ठीक आहे 2 पेक्षा जास्त जातात त्याला म्हणतो आपण पॉलिप्लॉइडी. जेव्हा त्याचा एकच सिंगल सेट असेल त्याला आपण म्हणतो मोनोप्लॉइड. ठीक आहे. किंवा इप्लॉइड. जेव्हा त्याचे 2 सेट असतात त्याला आपण म्हणतो डिप्लॉइड. ठीक आहे. जेव्हा त्याचे 3 सेट असतात क्रोमोझोमचे तेव्हा आपण म्हणतो ट्रिप्लॉइड. TRIPLOID ट्रिप्लॉइड. जेव्हा 4 सेट असतात त्याला टेट्राप्लॉइड, पेंटाप्लॉइड, हेक्साप्लॉइड, सेप्टाप्लॉइड, ऑक्टाप्लॉइड असे ते होत जातात. आता पॉलिप्लॉइडी मध्ये ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत. मग त्यामध्ये आता स्वतःचे नंबर ऑफ सेट्स एकसारखे स्वतः म्हणजे त्याच स्पेसिस मध्ये असेल तर त्याला म्हणतो आपण ऑटो. जर वेगवेगळ्या स्पेसिस मधले जे सेट असतील तर त्याला म्हणतो ॲलो. म्हणजे जसं सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेशन असतं तसंच इथं पॉलिप्लॉइडी मध्ये ऑटो आणि ॲलो. ऑटो म्हणजे सेम स्पेसिसचे, ॲलो
ALLO एलो म्हणजे वेगवेगळ्या स्पेसिसचे. ठीक आहे, पुढे आपण बघणारच आहोत त्याचे टाइप्स वगैरे, पण या इंट्रोडक्टिव्ह पार्ट तुमच्या लक्षात समजून आला तर पुढे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे, तर पॉलिप्लॉइडी involves 3 or more sets of chromosome and may occur naturally or by induction. म्हणजे नॅचरली पण हे पॉलिप्लॉइडी होतं आणि आर्टिफिशियल रित्या पण आपल्याला पॉलिप्लॉइडी करता येते किंवा आपण क्रोमोझोम डबलिंग हे करत असतो. ठीक आहे, सो पॉलिप्लॉइडी इन्व्हॉल्व्स पोर्टबल 3 or more sets. लक्षात घ्या, 3 or more sets. जर डिप्लॉइड असेल तर त्याला आपण पॉलिप्लॉइड म्हणू शकत नाही. मोनोप्लॉइड असेल तर ते त्याला आपण पॉलिप्लॉइड म्हणू शकत नाही. ठीक आहे, माझा आवाज ब्रेक होत नाही ना? माझा आवाज क्लिअर कट येतोय? मेसेज करा. इथं नेटचा प्रॉब्लेम येतोय त्यामुळे म्हणतोय आवाज क्लिअर कट येत असल्यात. ठीक आहे, so ploidy involves 3 or more sets of chromosome and may occur naturally or by induction. So nearly all plants and animals probably have some polyploid tissues. फॉर एक्झाम्पल जे काय एंडोस्पर्म असतात त्यामध्ये ट्रिप्लॉइड असतात, एंडोपोडल सेल्स असतात. ठीक आहे, त्या ट्रिप्लॉइड असतात. ठीक आहे, एंडोस्पर्म मध्ये. त्यानंतर पर्टिक्युलर लिव्हर ऑफ मॅमल्स is particular polyploid. Then hexaploid in particular crop plants. Wheat is hexaploid, having a 6 number of chromosome sets. हा सर बोल की. हा, प्रिंट कशाला काढताय तुम्ही? नाही 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 नाही, तुम्हाला नाही ते नाही, एक्झाम घेतली म्हणून दिसायला असून द्याल असं ती तुम्ही रद्दी कुठे ठेवणार? अहो त्यामध्ये तुम्हाला अनालिसिस करायला लागणार आहे रजिस्ट्रेशन नंबर वाईज. ते तुम्ही असं करू नका. तुम्ही स्वतःच करताय, कोणाचं करताय? स्वतःच करताय का अख्ख्या गावाचं करताय? कशाला बिनकामाचे पेपर्स वाया घालवताय? तसं करू नका. तुम्ही काय करा, प्रत्येकाला सांगा, ऑर्डर द्या की आपापला रिझल्ट त्या अकाउंट वरून घ्या आणि त्या अकाउंटचं पासवर्ड चेंज करून टाका. आजच्याच घ्या म्हणून सांगा. हा, 1-2 दिवसात घेऊन टाका अकाउंट वरनं. प्रिंट काढायची काही गरज नाही. लेक्चर चालू आहे, मी नंतर सविस्तर बोलतो 1 वाजता. माझा आवाज येतो सगळ्यांना क्लिअर? तर जे काय वीट मध्ये हेक्साप्लॉइड आहे, वीट हेक्साप्लॉइड आहे, टेट्राप्लॉइड आहे. जे हेक्साप्लॉइड वीट आहे, ट्रिटिकम एस्टिवम, ह्यामध्ये क्रोमोझोमची जी काय लेवल आहे ती 6 म्हणजे जे 6 सेट ऑफ क्रोमोझोम, 6 सेट ऑफ क्रोमोझोम इज प्रेझेंट इन पर्टिक्युलर वीट क्रॉप. Also in strawberry there is a 8 set of chromosome, so it is octoploid. Okay, तर ही पॉलिप्लॉइड कन्सेप्ट झाली, जी की ज्याचा आपण क्रोमोझोम डबलिंग ट्रिपलिंग करून त्याच्या क्रॉप मध्ये, त्या क्रॉप मध्ये पर्टिक्युलर इम्प्रुव्हमेंट करू शकतो थ्रू दिस डबलिंग ऑफ क्रोमोझोम्स और ट्रिपलिंग ऑफ क्रोमोझोम्स और मल्टिप्लिकेशन ऑफ दिस क्रोमोझोम सेट्स. ठीक आहे, नेक्स्ट. First, origin of polyploids. So there are various modes of origin of polyploids. These mainly includes mechanisms such as first somatic doubling during the mitosis process. So in this particular somatic doubling, जे काय मायटोसिस म्हणजे काय, सोमॅटिक सेल्स मध्ये होत असतं. ठीक आहे, मिओसिस हे गॅमेटिक सेल्स मध्ये होत असतं किंवा रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये होत असतं. तर सोमॅटिक फेजचं म्हणजे सोमॅटिक फेज मध्ये असताना किंवा सोमॅटिक टिश्यू मध्ये हे क्रोमोझोम डबलिंग होत असतं. ठीक आहे, नंतर नॉन रिडक्शन इन पर्टिक्युलर मिओसिस लीड टू द प्रोडक्शन ऑफ अनरिड्युस्ड गॅमेट. ठीक आहे, म्हणजे नॉन रिडक्शन म्हणजे काय, मिओसिस ही रिडक्शनल फेज आहे. ठीक आहे, जी काय सेल डिव्हिजनची रिडक्शनल डिव्हिजन मेथड आहे. ठीक आहे, पण त्यामध्ये जे काही नंबर ऑफ सेल्स 2 चे 4 झालेत. ठीक आहे, पण त्यांचं जे काही क्रोमोझोमचे हे आहे लेवल आहे ती ऍज इट इज राहिली. ठीक आहे, तर तिथे नंबर ऑफ जे काय डॉटर सेल्स तयार होणार आहेत. ठीक आहे, त्यांचं
ठीक आहे. तर डॉटर सेलचं जे काही रिडक्शनल आहे ते अनरेडिस्ड गॅमेट्स तयार होतात, तर ते तयार जर नाही झाले तर तिथे हे पॉलिप्लॉट्स किंवा युप्लॉट्स हे तयार होतात. नंतर पॉलिस्पर्मेटी. So in this particular fertilization of the eggs by two male nuclei. So single cell is fertilized by two separate nuclei. That's why there is a number of chromosome sets. Then endoreplication. So replication of the DNA but not सायटोकायनेसिस. सो जे काय न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं त्याचं रेप्लिकेशन होत राहतं, पण तिथे त्याचं डिव्हिजन सायटोप्लाझमचं होत नाही, जेणेकरून जे काय क्रोमोझोम सेट्स आहेत हे डबल होतात पण त्या सिंगल ऑफस्प्रिंग मध्ये, पण त्याचं ते सायटोकायनेसिस न झाल्यामुळे ते डबलिंग क्रोमोझोम होऊन जातात. तर ह्या कंडिशन्स आहेत, त्यामुळे पॉलिप्लॉइडी हे डेव्हलपमेंट होत असते. सो सोमॅटिक डबलिंग during the particular mitosis stage. In this particular chromosome doubling can occur either in zygote to produce a completely polyploid individual or locally in some apical meristem to give up polyploidy chimeras. So in some doubling, the main cause is mitotic non-disjunction. So this doubling may occur in purely vegetative tissues, so only in somatic tissues. Then in non-reductional in meiosis leading to the production of unreduced gametes. So non-reduction could be due to the mitotic non-disjunction, that is failure of the chromosome to separate and subsequent reduction in chromosome number. So these failures of cell wall formation or a formation of gametes by the mitosis instead of meiosis. So the classic example is Raphanobrassica, which is originated by the crossbreeding between the Raphanus, that is radish, and brassica. So one step process of the fusion of two non-reduced gametes, so which will bring a particular Raphanobrassica crop. Then polyspermaty is observed in many plants, but its contribution as a mechanism for the polyploidy formation is rather rare, except perhaps in some orchids. Then endoreplication is a form of nuclear polyploidization, so resulting in multiple uniform copies of a chromosome. So it has been known to occur in a endosperm and the cotyledons of developing seeds, so leaves, stems of plants particular. So different other factors are there for the polyploidy, that are mode of reproduction, then fertilization mode, then breeding system present, then growth habit of the plant and size of chromosomes. So different types of polyploids. आता concept लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे. Autopolyploids and allopolyploids. Autopolyploids, that is a genome doubling, that is doubling of the same chromosome set of that particular same species. त्याला म्हणतो आपण autopolyploidy. म्हणजे त्या स्पेसिसचा किंवा त्या पर्टिक्युलर क्रॉप स्पेसिसचा जो काय सेट डबल होतो, ठीक आहे, बाहेरून कुठून दुसऱ्या स्पेसिसचा तिथे येत नाही, त्याला म्हणतो आपण ऑटोपॉलिप्लॉइड. ॲलोपॉलिप्लॉइड इज द प्रोडक्ट ऑफ इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये जे काय हायब्रिडायझेशन होतं आणि त्यातून नंबर ऑफ सेट्स क्रोमोझोमचे डबल होतात किंवा ट्रिपल होतात किंवा मल्टिपल होतात, त्याला म्हणतो आपण ऑलोपॉलिप्लॉइड्स. सो ऑटोपॉलिप्लॉइड्स are derived from within a single species. ठीक आहे, एका सिंगल स्पेसिस मधून ऑटोपॉलिप्लॉइड्स आपल्याला मिळत असतात, पण ॲलोपॉलिप्लॉइड साठी आपल्याला हायब्रिडेशन टेक्निक हे वेगवेगळ्या क्रॉप स्पेसिसची ही करावी लागत असते. ओके, तर हे महत्त्वाची कन्सेप्ट लक्षात ठेवा, ॲलोपॉलिप्लॉइड्स आणि ऑटोपॉलिप्लॉइड्स. आता जे काय ॲलोपॉलिप्लॉइड्स आहेत त्यामध्ये तुम्हाला ॲम्फिपॉलिप्लॉइड हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. ॲम्फिडिप्लॉइड म्हणजे डिप्लॉइड क्रोमोझोम, ॲम्फी म्हणजे दोन वेगवेगळे स्पेसिस. ठीक आहे, ॲम्फिपॉलिप्लॉइड म्हणजे दोन वेगवेगळ्या स्पेसिस पण नंबर ऑफ क्रोमोझोम सेट्स हे खूप जास्त. ठीक आहे, म्हणजे 3 पेक्षा जास्त किंवा 3 असतील त्याला म्हणतो आपण ॲम्फिपॉलिप्लॉइड. पॉलिप्लॉइड म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त क्रोमोझोम सेट्स असतील त्याला म्हणतो आपण पॉलिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे 2. ठीक आहे, मोनोप्लॉइड म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे, सो an allopolyploid resulting due to the chromosome doubling in a sterile hybrid derived from hybridization between the two unrelated diploid species is called as amphidiploid. Okay,
जे काही हायब्रिड स्टेराईल हायब्रिड मिळत असतं क्रोमोझोम डबलिंग होऊन, ठीक आहे, दोन वेगवेगळ्या अनरिलेटेड डिप्लॉइड स्पेसिस पासून, ठीक आहे, डिप्लॉइड म्हणजे ज्यांचे क्रोमोझोम नंबर 2 असतील, ठीक आहे, 2 पेक्षा जास्त नाही, अशापासून जे काही तुम्हाला हायब्रिड जे भेटेल, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण, जे की स्टेराईल असेल, महत्वाचा मुद्दा, स्टेराईल हायब्रिड मिळेल, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण अँफिडिप्लॉइड. सो इफ द पॅरेंटल स्पेसिस आर पॉलिप्लॉइड्स, जर पॅरेंटल स्पेसिस या डिप्लॉइड नसून पॉलिप्लॉइड असतील तर त्याच्या डेरिव्हेटिव्हला आपण म्हणतो अँफिपॉलिप्लॉइड, ठीक आहे. So one of the early examples of natural polyploid was one of the origin of mutations of Ointophthora lamarckina, which is Derini. Then the first example of artificial polyploid was Winkler in 1960, who is in fact introduced the term polyploidy. Okay, so Winkler was working on a vegetative graft of chimeras of Solanum nigrum and found that callus regenerating from cut surface of stem explant were tetraploid. ठीक आहे, जेव्हा त्याने जे काही डिप्लॉइड ग्राफ्ट होते, ठीक आहे, सोलनम निग्रम मध्ये, ठीक आहे, त्याचं कॅलस रिजनरेशन केले टिश्यूकल्चर मेथडनं आणि त्याची जी काही कायमेरस फॉर्मिंग झालेली होते तर ते टेट्राप्लॉइड होते, ठीक आहे. त्यामुळं दोन जे काही डिप्लॉइड होते त्यांचं ग्राफ्ट केल्यानंतर जे काही कायमेरा फॉर्मिंग झाले ते टेट्राप्लॉइड झाले, मग ते त्याला पहिल्यांदा त्याने इंट्रोड्यूस टर्म केली ही पॉलिप्लॉइड, कारण की प्लॉइडी लेवल ही डबल झालेली होती, ठीक आहे. तर ते 1916 मध्ये पहिल्यांदा विंकलर या सायंटिस्टने हे आर्टिफिशियल पॉलिप्लॉइड हे एक्झाम्पल दिलं होतं आणि त्याने ही कन्सेप्ट दिली पॉलिप्लॉइडची, ठीक आहे. नेक्स्ट, फर्स्ट इव्होल्युशन ऑफ नॅचरल पॉलिप्लॉइड एक्झाम्पल बघा. फर्स्ट जे काय बेस्ट एक्झाम्पल आहे इन पर्टिक्युलर विथ क्रॉप, जे काय जिनोम लेवल आहे प्रेझेंट डे जे काही कल्टिव्हर आहेत टिटिकम एस्टिवमचे हेक्साप्लॉइड वीटचे, ते आहेत ABD. जो काही जिनोम त्यांचा आहे तो A जिनोम, B जिनोम आणि D जिनोम, हे टोटल ABD जिनोम टोटल त्यांचा आहे. तर A जिनोम कुठून आला, B जिनोम कुठून आला आणि D जिनोम कुठून आला ते आपण बघूया. तर A जिनोमाला जो तो ट्रिटिकम मोनोकोकम, ठीक आहे, त्याचा सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम आहे जो की क्रोमोझोम सेट आहे 14, ठीक आहे. वाईल रिलेटिव्ह आहे ट्रिटिकम बी क्रोमोझोम, त्यांचं हायब्रिडेशन केलं, जे काय हायब्रिड मिळालं ते स्टेराईल हायब्रिड मिळालं, ठीक आहे. जे काय 14 क्रोमोझोम असलेलं ते हायब्रिड आहे, ठीक आहे. बेसिक क्रोमोझोम वीट मध्ये काय 7, ठीक आहे. डबल झाले 7 दुनी 14, ट्रिपल झाले 7 त्रिक 21, 4 झालं 7 चोक 28, 5 झालं 7 पाचा 35, 6 झालं 7 चक 42, ठीक आहे, 42. जे काय हेक्साप्लॉइड वीट आहे त्याचा काय जो काही क्रोमोझोम आहे तो आहे 42. तर जेव्हा ए आणि बी क्रोमोझोम जो आलेला आहे, जिनोम जो आलेला आहे, ए जिनोम आला ट्रिटिकम मोनोकोकम मध्ये, त्याचा जो काही वाईल्ड रिलेटिव्ह होता त्याच्यापासून बी क्रोमोझोम आलेला आहे, ठीक आहे. त्याचं हायब्रिडेशन झाल्यानंतर जो काही जिनोम जो काही सेट झालेला होता तो स्टेराईल हायब्रिडचा ए जिनोम आणि बी जिनोम त्यामध्ये आलेला होता. त्यानंतर जो काय स्टेराईल हायब्रिड आहे ए जिनोम आणि बी जिनोम असलेला तो आहे ट्रिटिकम टर्जिडम, ठीक आहे. तर ट्रिटिकम टर्जिडमचं त्याचं हायब्रिडायझेशन हा ट्रिटिकम टाउची जो काय कल्टिव्हर होता त्याबरोबर केलं होतं, ठीक आहे. तर ट्रिटिकम टाउचीचा जो काय टर्जिडमचा जो काय क्रोमोझोम सेट आहे ते टेट्राप्लॉइड सेट आहे, ठीक आहे, कारण की तो डिप्लॉइड पासून तो आलेला होता, ठीक आहे. ए जिनोम आणि बी जिनोम डबलिंग झाले की तो टेट्राप्लॉइड झाला. बेसिक 14 मिक्स झाले, टोटल 28 झाले. 28 जो काही कल्टिव्हर आहे तो ट्रिटिकम टर्जिडम, त्याचा पुन्हा क्रॉस झाला ट्रिटिकम टाउची, ठीक आहे, जो की डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड आणि टेट्राप्लॉइड यांचं जे काही मिक्सिंग झालं ते झालं बेसिक ट्रिप्लॉइड, ठीक आहे. आणि त्याचं क्रोमोझोम डबलिंग केलं, ठीक आहे. क्रोमोझोम डबलिंग केलं कोल्चिसिन ट्रीटमेंटने. कोल्चिसिन केमिकल आहे, कोल्चिसिन केमिकल हे क्रोमोझोम डबलिंग साठी यूज केलं जातं, ठीक आहे. तर ते
जे काही स्टरल हायब्रिड मिळालं त्याचं क्रोमोझोम डबलिंग केलं आणि त्यापासून फर्टाईल विट जो काय ट्रिकोमेस्टियम आहे, ठीक आहे, तो डेव्हलप झाला. ज्याचा की बेसिक क्रोमोझोम नंबर हा 7 होता, पण ते हेक्साप्लॉइड ज्यामध्ये 6 सेट ऑफ क्रोमोझोम होते, त्यामध्ये हेक्साप्लॉइड जे की क्रोमोझोम नंबर 42 क्रोमोझोम असलेला ब्रेडविट प्रेझेंट डे जे काही कल्टिव्हार आहे ट्रिकोमेस्टियम ते तयार झालेलं आहे. ठीक आहे. सो आर्टिफिशियल अलॉपॉइड हे समजलं ना. नेक्स्ट आर्टिफिशियल अलॉपॉइड. So artificial synthetic allopiliploid have been synthesized in some crops with two main objectives. Namely, first, either to study the origin of naturally available alloploids, or second one, to explore the possibilities of creating new species. नवीन स्पेसिस तयार करायचं असेल किंवा ज्याचा ओरिजिन आपल्याला शोधायचं असेल, अवेलेबल जे काही ओरिजिन्स आहेत ते शोधायचे असेल, त्यासाठी आर्टिफिशियल अलॉपॉइड म्हणजे इंटरस्पेसिफिक हायब्रिडेशन करून जे काय पॉलिप्लॉइडी लेवल ही वाढवायची असेल तर ते आर्टिफिशियल पॉलिप्लॉइड्स हे तयार केले जातात. त्याचे एक्झाम्पल दिले रेपनॉन ब्रासिका. ठीक आहे, म्हणजे खाली रेफानस, ठीक आहे, आणि वरती ब्रासिका. is a cross in between radish and cabbage. Radish chromosome number 9, brassica chromosome number 9. Okay. सो त्याचं दोन्हीचं मिक्सिंग झालं, टोटल 18 आले. ठीक आहे, त्याचं क्रोमोझोम डबल लिंक केलं, टेट्राप्लॉइड झालं. ठीक आहे, विच इज रॅपनोब्रासिका, विच इज एक्झाम्पल ऑफ अँफिडिप्लॉइड. ओके. जर जे ओरिजिनल पॅरेंट्स आहेत हे डिप्लॉइड ऐवजी आपण पॉलिप्लॉइड पॅरेंट्स जे तिथे घेतले असते तर ते झालं असतं अँफी पॉलिप्लॉइड. पण इथे जे काही पॅरेंट्स आहेत हे डिप्लॉइड पॅरेंट्स आहेत. रॅडिश पण आणि कॅबेज पण हे दोन्ही पण डिप्लॉइड पॅरेंट्स आहेत. रॅडिशचा क्रोमोझोम नंबर 18 आहे, कॅबेजचा क्रोमोझोम नंबर 18 आहे. त्यांचा बेसिक क्रोमोझोम एन, ठीक आहे, नोट कशाने केला जातो, एन न नोट केला जातो, तो 9 आहे. सो 9 into 9 9 plus 9 total 18. क्रोमोझोम डबलिंग केलं, टोटल 18 दोन्ही 36 क्रोमोझोम नंबर which is tetraploid. So Rhamnobrassica is a tetraploid which is an ampidiploid species. Species लक्षात ठेवा. So some technology of heteroploidy. So heteroploidy is individuals carrying chromosome number other than the diploid. ठीक आहे, डिप्लॉइड पेक्षा वेगळा जो काही क्रोमोझोम नंबर असेल त्याला म्हणतो आपण हेटेरोप्लॉइडी. एनोप्लॉइडी, सो चेंज इन वन और फ्यू क्रोमोझोम ऑफ द जीनोम. ठीक आहे, एनोप्लॉइडी त्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत. नलिसोमिक्स म्हणजे एक पेअर मिसिंग असते. ठीक आहे, वन क्रोमोझोम पेअर मिसिंग त्याला म्हणतो नलिसोमिक्स. मोनोसोमिक म्हणजे सिंगल क्रोमोझोम फक्त मिक्स असतो, वन क्रोमोझोम फक्त मिक्स असतो, त्याला म्हणतो मोनोसोमिक. डबल मोनोसोमिक म्हणजे वन क्रोमोझोम फ्रॉम ईच ऑफ टू डिफरंट क्रोमोझोम पेअर्स आर मिसिंग. क्रोमोझोम पेअर जेवढे आहेत त्यामधल्या प्रत्येक पेअर मधले दोन सेपरेट अशा पेअर मधले एक एक क्रोमोझोम मिसिंग असेल त्याला म्हणतो आपण डबल मोनोसोमिक. ठीक आहे, त्यानंतर ट्रायसोमिक्स म्हणजे काय, एक्स्ट्रा एक क्रोमोझोम आला असेल त्याला म्हणतो आपण ट्रायसोमिक. टेट्रासोमिक एक्स्ट्रा पेअर ऑफ क्रोमोझोम आला असेल, वन एक्स्ट्रा पेअर ऑफ क्रोमोझोम असेल त्याला म्हणतो आपण टेट्रासोमिक. ठीक आहे, नलिसोमिक, मोनोसोमिक आणि जे काय चेंज जो काय आहे हे एक्झाम्पल आहे, एनोप्लॉइडचे हे एक्झाम्पल आहे, चेंज इन वन ऑर फ्यू क्रोमोझोम्स ऑफ द जीनोम. ठीक आहे, त्याचे एक्झाम्पल आहेत नलिसोमिक्स ज्यामध्ये एक सिंगल पेअर मिसिंग असते. ठीक आहे, वन क्रोमोझोम पेअर मिसिंग, देयर इज 2n-2. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे तुम्हाला फायनलला विचारलं जाईल. एक्झाम्पल्स जे पॉलिप्लॉइडीचं जे काही टाइप्स आहेत ते, त्यामध्ये नलिसोमिक्स, मोनोसोमिक्स, मध्ये दोन जे काही क्रोमोझोम्स आहेत वेगवेगळ्या पेअर्स मधले ते मिसिंग असतात. ट्रायसोमिक्स मध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम ऍड झालेला असतो. टेट्रासोमिक मध्ये दोन एक्स्ट्रा क्रोमोझोम्स किंवा एक सिंगल पेअर, ठीक आहे, एक्स्ट्रा पेअर ही ऍड झालेली असते, त्याला म्हणतो आपण टेट्रासोमिक्स. ठीक आहे, सिंपल आहे. त्यानंतर इप्लॉइड्स.
आता मगाशी आपण बघितलं ॲन्युप्लॉइड्स, आता इप्लॉइड्स. इप्लॉइड्स मध्ये जेवढे काय आहेत मोनोप्लॉइड्स, हॅप्लॉइड्स, ठीक आहे, हे इप्लॉइड्स मध्ये येतात. इप्लॉइड्स मगाशी मी सांगत होतो स्टार्टिंगलाच, ओनली इन्व्हॉल्व वन और मोर कंप्लीट जीनोम. ठीक आहे, मीन्स मोनोप्लॉइड वन कॉपी ऑफ सिंगल जीनोम, त्याला म्हणतो आपण मोनोप्लॉइड. आणि हॅप्लॉइड विच इज अ गॅमेटिक क्रोमोझोम ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम. जो काय बेसिक क्रोमोझोम असतो त्याला म्हणतो आपण हॅप्लॉइड, जो की गॅमेटिक रिप्रोडक्टिव्ह सेलचा जो काही गॅमेटिक क्रोमोझोम कॉम्प्लिमेंट असतो त्याला म्हणतो आपण हॅप्लॉइड. सो पॉलिप्लॉइडी मध्ये युप्लॉइड जे काय प्लॉइडी लेवलचे जे काय टाईप आहेत त्यामध्ये ॲनोप्लॉइड्स मध्ये एक तर कमी झालेला असतो, चेंज असतो क्रोमोझोम पेअर्स मध्ये, एक तर कमी होतो त्याला म्हणतो नलिसोमिक, डबल नलिसोमिक मोनो. ठीक आहे, त्यानंतर युप्लॉइड्स मध्ये मोनोप्लॉइड आणि हॅप्लॉइड, आणि पॉलिप्लॉइड मध्ये ऑटोपॉलिप्लॉइड, ऑटोटेट्राप्लॉइड, ट्रिप्लॉइड, ऑलोपॉलिप्लॉइड, ऑलोहेक्साप्लॉइड. ठीक आहे, तर पॉलिप्लॉइड मध्ये जे काय आहेत म्हणजे पॉलिप्लॉइड मध्ये मोर दॅन 2 कॉपीज ऑफ जीनोम. त्यामध्ये पहिले जो काय आहे तो ऑटोपॉलिप्लॉइड, दुसरा आहे ऑलोपॉलिप्लॉइड्स. ठीक आहे, ऑटोपॉलिप्लॉइड्स म्हणजे काय, जे की सेम जे जीनोम असतात ते आयडेंटिकल किंवा सेम असतात. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण ऑटोपॉलिप्लॉइड. त्यामध्ये ट्रिप्लॉइड जेव्हा 3 असतील सेट ट्रिप्लॉइड, जेव्हा 4 असतील सेम तेव्हा ऑटो टेट्राप्लॉइड म्हणतो. ठीक आहे, तसंच ऑलोपॉलिप्लॉइड्स म्हणजे डिस्टिंक्ट वेगवेगळे जीनोम असतील, डिफरंट जीनोम असतील, त्याला म्हणतो आपण ऑलोपॉलिप्लॉइड्स. त्यामध्ये नंतर पुन्हा ऑलोहेक्साप्लॉइड जेव्हा वेगवेगळे 3 डिस्टिंक्ट जीनोम असतील, ठीक आहे, त्याला ॲलोहेक्साप्लॉइड. ठीक आहे, जसं की वीट मध्ये बघितलं जे काही जीनोम आहेत ते ए जीनोम, बी जीनोम आणि डी जीनोम, जे की 3 वेगवेगळे जीनोम आहेत, त्यामुळे ते ॲलोहेक्साप्लॉइड आहे. ठीक आहे, हे एकदा लक्षात ठेवा नीट व्यवस्थित. जे काय ॲनोप्लॉइड्स, हेटेरोप्लॉइडी म्हणजे काय, ॲनोप्लॉइड्स मध्ये नलिसोमिक्स म्हणजे काय, मोनोसोमिक्स म्हणजे काय, डबल मोनोसोमिक म्हणजे काय, ट्रायसोमिक म्हणजे काय, टेट्रासोमिक म्हणजे काय, नंतर युप्लॉइड मध्ये मोनोप्लॉइड, हॅप्लॉइड म्हणजे काय, पॉलिप्लॉइड मध्ये पर्टिक्युलर ऑटोपॉलिप्लॉइड आणि ऑलोपॉलिप्लॉइड. ठीक आहे, तर ऑटोपॉलिप्लॉइड मध्ये ऑटोट्रिप्लॉइड, नंतर ॲलोपॉलिप्लॉइड मध्ये जे काही वेगवेगळे क्रोमोझोम असतात, डिस्टिंक्ट 2 or more डिस्टिंक्ट जीनोम असतात, तर म्हणतो आपण ऑलोपॉलिप्लॉइड्स. आणि ऑलोहेक्साप्लॉइड मध्ये 3 डिस्टिंक्ट जीनोम असतात वेगवेगळे, तर म्हणतो आपण ऑलोहेक्साप्लॉइड. ठीक आहे, तर हे बेसिक जे होतं पॉलिप्लॉइडीचं बेसिक कन्सेप्ट होता तो झालाय. आता पर्टिक्युलर ह्या पॉलिप्लॉइडीचा आपण ब्रीडिंग साठी कसं काय उपयोग करतो ते बघूया. सो ब्रीडिंग ऑफ पर्टिक्युलर ऑटोपॉलिप्लॉइड्स, जे की सेम स्पीसीज मध्ये ब्रीडिंग करायचं असेल तर ते कसं केलं जातं. सो सेल्स और इंडिव्हिज्युअल्स हॅव्हिंग ऑटोपॉलिप्लॉइड दॅट इज डबल क्रोमोझोम नंबर्स मे ओरिजिनेट इन वन ऑफ द फॉलोइंग सेव्हरल वेज. फर्स्ट स्पॉन्टेनियस म्हणजे बाय नॅचरल वे, नॅचरली जे काही एन्व्हायरमेंट मध्ये कसं होतं म्हणजे होत असतं त्याला म्हणतो स्पॉन्टेनियस. ठीक आहे, नंतर जे काय आहे ते आहे ड्यू टू द ट्रीटमेंट विथ अ फिजिकल एजंट. ठीक आहे, फिजिकल एजंट जे काही बाकीचे एक्सरे, गॅमा रे असे काही जे काही फिजिकल एजंट्स आहेत, ठीक आहे, तर त्या थ्रू हे केले जातं डबिंग. नंतर रिजनरेशन इन विट्रो म्हणजे टिश्यू कल्चर मेथडने हे केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर रिजनरेशन झाल्यानंतर कोल्चिसिन ट्रीटमेंट, जे काही केमिकल आहे कोल्चिसिन, त्याची ट्रीटमेंट देऊन हे केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर different other chemicals are also used. So in spontaneous, chromosome doubling occurs occasionally in somatic tissues and unreduced gametes are also produced in low frequencies. So production of adventitious births,
which is in particular tissue culture process मध्ये. So decapitation in some plants led to callus development at the cut end of stem. ठीक आहे. डिकॅपिटेशन जो काय ग्रोइंग पार्ट असतो तो कट केला जातो. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण डिकॅपिटेशन. सो सच अ callus has some polyploid cells and some of the shoot buds regenerated from the callus may be polyploid. So this is of common occurrence in Solanaceae, whereas 6 to 36% of adventitious shoot buds are reported to be tetraploid. Some physical agents are also used, that is okay, X-ray, gamma ray, irradiation. Okay, so in low frequency there will be a chances of production of this polyploids. So tetraploid. स्क्रीन दिसायची बंद झाली असेल ना.